हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण. तर आपण आज एक रेसिपी ट्राय करणार आहोत. हॅलो, तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. त्याचं नाव आहे स्नेहनीत ब्लॉग. सगळ्यांनी ते लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपण आता कोणती रेसिपी ट्राय करणार आहोत हे तुम्हाला समजलंच असेल. तर चला आपण आता रेसिपीकडे वळूया. तर इथे मी छान अशी सुकट भाजून घेतलेली आहे. ॲक्च्युली मी भाजत असताना तो व्हिडिओ काढायचा विसरून गेले. तर मी इथे हे सुकट भाजून घेतलेली आहे पूर्णतः छानपैकी. आणि सुकट भाजायच्या अगोदर आपण ते छानपैकी निवडून स्वच्छ करून घ्यायची, कारण त्याच्यामध्ये थोडे मातीचे खडे वगैरे असण्याची शक्यता असते. कारण ते कोकणामध्ये सुकवलेले असते ना, त्यामुळे थोडेफार खडे राहतात त्याच्यामध्ये. तर इथे छानपैकी मी सुकट भाजून घेतलेली आहे. एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे आणि तो कांदा भाजायसाठी छान असा ठेवलेला आहे मी, बघत असताल तुम्ही. आणि कांदा आता चांगला सोनेरी कलर कांद्याला आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो. तो पण आपण छान असा भाजूनच घेणार आहोत. जसा कांदा भाजला, जास्त पण नाही भाजायचा, पण थोडासा कच्चा वाटला नाही पाहिजे तोपर्यंत तो भाजायचा. म्हणजे चांगला भाजला तर तो भाजीमध्ये पण छान लागतो. आता इथे आपण टोमॅटो भाजायला ठेवलेला आहे. आता आपण इथे टोमॅटो भाजून घेतो. त्याच्यानंतर आपण आता याच्यामध्ये पटकन भाजण्यासाठी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे चवीपुरते मीठ, थोडीशी हळद. आता तेही तेलामध्ये असं एकसारखं मिश्रण करतो आहे आपण. आणि ते थोडं कमी गॅसवरती आपण आता ठेवलेलं आहे. तुम्ही बघत असाल एकदम कमी गॅस आहे माझा. आणि त्या कमी गॅसवरती आता हे पूर्ण मिश्रण मी आता एकत्र करते, एकजीव करून घेते. आता हे छानपैकी मिश्रण आपलं मिक्स होतं आहे, छानपैकी गरम होतं आहे एकसारखं. टोमॅटोचा पण कलर आता चेंज होत आला आहे. टोमॅटो थोडासा बाकी आहे, अजून कच्चा आहे, भाजत आला आहे. तर आता आपण तोपर्यंत काय करूया, आपण आता तोपर्यंत सुकट जी आहे ना ती धुवून घेऊया. म्हणजे काय होईल, इकडे टोमॅटो भाजते तोपर्यंत आपली सुकट रेडी होईल. तर इथं सुकटमध्ये मी थंड पाणी टाकलेलं आहे आणि ते आता मी भाजून घेतलेली सुकट पाण्यामध्ये टाकून एकसारखी जरा एकसारखी वर अशी पाण्यातून काढलेली आहे. आणि त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून काढून एका साईडला प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी आहे ना, तर त्यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं. कारण काय होतं, आपण जर पाणी तसं ठेवलं तर ते टेस्ट नाही येते भाजीला. मग आता इथं आपण पूर्णतः सुकटमध्ये पाणी पूर्ण काढून घेतलेले आणि इथं सुकटच फक्त कोरडी अशी ड्राय सुकट इथं एका साईडला आपण घेतलेली आहे काढून. आणि 1-2 पाण्याने धुतली. माझी सुकट स्वच्छ होती म्हणून मी एकच पाण्याने ट्राय केली धुतली. पण जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही 2 पाण्याने पण धुवू शकता. आता इथं टोमॅटो पण चांगला भाजत आलेला आहे. कलर पण त्याचा थोडा चेंज झालेला दिसतोय. परत पुन्हा एकदा मी थोडंसं वर खाली करते. एका साईडला थोडासा वाटत होता. आता याच्यामध्ये ॲड केलेलं आहे लसूण खोबरे. आता लसूण खोबरे ॲड करून आपण 1-2 मिनटं, जास्त वेळ नाही, 1 ते 2 मिनटंच फक्त परतणार आहोत. आणि आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आपण इथं अर्धीच कोथिंबीर वापरली आहे, आपण थोडी शिल्लक ठेवली आहे कोथिंबीर. ते कशासाठी हे तुम्हाला पुढे कळेलच. आता कोथिंबीर टाकून सुद्धा पुन्हा आपण एकदा हे मिश्रण एकसारखं हलवतोय. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तो म्हणजे आपला घरगुती कांदा लसूण मसाला, जो की आपण घरी केलेला आहे आणि आपला घरचा आहे. ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. तुम्हाला तिखट कमी हवं असेल तर कमी तुम्ही वापरा.
पण सुकटची भाजी ही तिखट असेल तरच छान लागते, त्याच्यामुळे हे तर मी थोडं जास्त तिखट टाकलेलं आहे. कलर पण बघा किती सुंदर आला आहे, तेल पण सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये मी ॲड करत आहे भाजलेली स्वच्छ धुवून ठेवलेली आपली सुकट. तर ही सुकट पूर्ण मी आता ह्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे एकसारखे. आता हे सर्व मिश्रण एकसारखं मी हलवून घेते, तुम्ही बघत असता. पूर्ण मसाला पूर्ण सुकटला लागला पाहिजे, असं तोपर्यंत आपण सुकट हलवणार आहोत पूर्ण. आता इथे पूर्ण मसाला सुकटला लागलेला आहे, पूर्ण एकसारखी बघा कशी दिसते सुकट. हे महत्वाचं आहे. हे जर आपण गडबड केली जास्त तर मग ते टेस्टमध्ये पण प्रॉब्लेम येतो. आणि मी एका साईडला ना ह्याच्यामध्ये सुकटमध्ये टाकण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलंय. बघा किती सुंदर दिसते सुकट. एकसारखी आपण मिक्स केलाय, पूर्ण मसाला पूर्ण सुकटला लागलेला आहे. आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत जे गरम पाणी मी ठेवलेलं ते. आता याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं एकदा हलवून घेऊन पूर्ण भाजी जी आहे ती एकसारखी थोडीशी परतणार आहोत. आपला गॅस कमीच आहे, पण गरम पाणी आहे त्याच्यामुळे जास्त वेळ नाही लागत आता भाजी बनवायला, लगेच होऊन जाईल. 4 ते 5 मिनटामध्ये आपली भाजी पूर्णतः रेडी होईल. कारण त्याला आपण अगोदर भाजूनही घेतलेली आहे, धुवूनही घेतलेली आहे, त्याच्यामुळे भाजी जास्त शिजायला आता वेळ नाही लागणार. तर किती सुंदर बघा सुकट दिसते. आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया. आता याच्यावरती आपण झाकण ठेवलेलं आहे आणि 5 मिनटं वेट करूया. आता इथे बघा 5 मिनटं झालेली आहेत आणि आपण आता सुकटचं झाकण काढून घेऊया. हे बघा किती सुंदर पूर्ण पाणी आटलेलं आहे. आपली सुकट पूर्णतः ड्राय दिसत आहे. आता आपण जी मगाशी ठेवलेली हिरवी कोथिंबीर थोडी बारीक असं चिरलेली ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करत आहोत. कोथिंबीर ही आपण आता ॲड केलेली आहे आणि एकसारखं पुन्हा ते मिश्रण आपण हलवलेलं आहे सुकटची भाजी. हे बघा किती सुंदर दिसते. जास्त नाही आता हे करायचं आपल्याला, परतायची नाही, कारण पूर्ण शिजलेली आहे छानपैकी, खाण्यासारखी रेडीच झालेली आहे. चला तर मग आता आपण वाढून घेऊया. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सर्वांनी मला कमेंट करून सांगा. ओके बाय.